बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले आहे. असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती सुंटोडे ओढणे हे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांना हे बोलणं शोभत नाही आहे. हे आमच्या दृष्टीने मला सांगायचं. ते ज्या पद्धतीनं म्हणताय वैष्णवींवरती काही आरोप त्यांनी जे केलेले आहेत त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं असणार आहे? कारण चर्चा जरा वेगळीकडं निघालेली दिसते. चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे कायदेतज्ञ बोलले, वकील त्यांचे बोलले, त्याच्यावरती मला असं भाष्य करायचं आहे की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे. वकील काल कोर्टात बोलताना असं म्हटलं, माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चर्चा संदर्भातल्या असेल किंवा वादाच्या असेल त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची, तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं, मध्यस्थी झालेली होती, तुम्ही काही मोबाईल वगैरे तिचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हटले. 3 गोष्टी, एक त्या ज्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात, दुसरं हुंड्याच्या संदर्भात असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि ती फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिलेली होती, बक्षीस दिलेलं होतं लग्नासाठी, आणि तिसरा मुद्दा जो आहे 51 तोळे सोनं हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकलेलं आहे, त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही. सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही. तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता? त्यांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा चॅटच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याच्या कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. तुमची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती. घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले. वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसिप्ट, क्रोमा शोरूमची रिसिप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतो आहे. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या. त्याच्यात ते दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही. 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाखाची फॉर्च्युनर आम्ही कशाला मागू? इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलं होतं. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली, असा त्यांचा आरोप होता. त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG ॲक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG ॲक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे 1 महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट. MG ॲक्टर बुक केली, त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली. मला
मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात दिली. कुठेतरी असं म्हणजे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाही, 10 गाड्या नाही, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतात, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे. हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचडे या नावाने आहे. त्या गाडीला नंबर आहे MH14 KC 3000. त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल, ती गाडी चेक करा, तेही बघा. म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकीन. आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली, त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. तुम्ही आता एक आरोप केला की आधीच माझ्या मुलीची 2 लग्न मोडली होती. ते नेमकं काय झालं होतं? त्यांनी हस्तक्षेप केला होता का त्याच्या? त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही, कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल. व्यावसायिक संबंध एकाबरोबर सुरू आहेत. निलेश चव्हाणच्या घरी 100 लोक घेऊन गेला होता बाळ आणण्यासाठी. त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित बंदुकीचा धाक दाखवला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे त्या हगवणी कुटुंबांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं. तुम्ही 100 लोक घेऊन मॉब घेऊन त्यांच्या घरी गेला, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दमदाटी केली असा एक त्यांनी आरोप केला. बरं, आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय, जर त्यांची सून मयत आहे ते हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं. सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला तर याच्यात आरोपी म्हणून हे करेल की हा पण त्या कटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला, मग निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या कटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. बाळ आणण्यासाठी जेव्हा त्या निलेश चव्हाणच्या घरी गेला होता ते 100 लोकांचा मॉब घेऊन गेला होता. बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता. बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती. ज्या वेळेस बाळ आणायचं, माझ्या मुलीचे मयत झाल्यानंतर तिचे अंत्यविधी चालू झालं. दुसऱ्या दिवशी, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट, मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा आगवलेंना सकाळी 7 ते 7:30 वाजता फोनही केलेला आहे. तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा, तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर. त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या. आमची मुलगी गेली, त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल. त्यावेळेस तिने 1 दिवस 2 दिवस काही आणून दिलं नाही. त्यानंतर त्यांच्याच राजेंद्र हगवण्याच्याच सख्या भावानी मोठ्या जयप्रकाश हगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा. ते बाळाला खूप भेंडसाळ होती, ते रडतंय, तिकडे नीट सांभाळलं जाणार नाही आहे असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा. त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला हगवण्यांच्या घरी गेले. हगवणे म्हणजे जयप्रकाश हगवणे, राजेंद्र हगवण्याच्या घरी. हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून
त्या आजोबावरच पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही, तुम्ही आजोबा आहे का काय, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही. जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं, त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं. म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो. हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं, ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून. त्या दिवशी वारजे पोलिसांकडे तक्रार दिली होती. नाही, बाळ आणून दिलेलं अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं. तुम्ही गेले त्या दिवशी तक्रार केली होती का वारजेला, हे सगळं झालं पिस्तूल दाखवलं त्याच दिवशी गेले होते की नंतर गेले होते? आम्ही त्या दिवशी फोनद्वारे